नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची माहिती. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी. उद्या जमा होणार एप्रिलचे पैसे. बघा, उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये एप्रिलचे पैसे जमा होणार आहेत. त्याविषयीची सर्वात मोठी माहिती आपण पाहणार आहोत. नवीन अपडेट आलेली, आत्ताच आलेली नवीन अपडेट आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. आत्ताच आलेली नवीन अपडेट आहे. तर काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उद्याच तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये उद्या जे काही पैसे ते जमा होऊन जातील. एप्रिलचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला जमा होऊन जाणार आहे. तर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. नवीन अपडेट आलेली, अतिशय जबरदस्त माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं. बघा, हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट असणार आहे. सर्व महिलांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, एप्रिलचे जे काही पैसे त्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आहे. 10वा हप्ता जो आहे तो 10वा हप्ता सरसकट तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. सरसकट तुमच्या खात्यामध्ये सर्वांना आहे जे काही पैसे ते जमा होऊन जातील. त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, आता ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर ते एप्रिलचे पैसे, ते एप्रिलचा हप्ता आहे 10वा हप्ता. या 10व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला आता जमा होणार आहे. त्याविषयीचीच महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आत्ताच तुम्हाला मार्चमध्ये, बघा, मार्च महिन्यामध्ये 3,000 रुपये आले होते. 3,000 रुपये तुम्हाला आताच आलेले होते, बरोबर आहे. सर्वांना आले होते का 3,000 रुपये? सर्व महिलांना आलेले होते का? कमेंट बॉक्समध्ये पटापट एक वेळेस सर्वांनी सांगून द्या, 3,000 रुपये सर्वांना आलेले होते का? कारण आता बघा, मार्चचे पैसे तुम्हाला आले होते, आता एप्रिलचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याचीच महत्त्वाची माहिती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. तर थोडा वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पुरावा तुमच्यासमोर. बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. बघा, जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस म्हणजेच सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्रीपदी होते, म्हणजेच एकनाथजी शिंदेसाहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस ही योजना सुरू करण्यात आली होती, लाडकी बहीण योजना. तर ही महत्त्वाची योजना आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून झालेली आहे. मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये, दर महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ दिला जातो, बरोबर. सर्वांना 1,500 रुपयेच येतात, बरोबर आहे. सर्वांना 1,500 रुपयेच येतात. आता काही वेळेस 3,000 रुपये पण जमा होत असतात. कसे जमा होतात? काही वेळेस एका हप्त्याचा, म्हणजेच एका महिन्याचा हप्ता जर आला नाही तर तो हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यात जमा केला जातो आणि त्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळत असतात. त्याच पद्धतीने एप्रिलचा हप्ता तुम्हाला अजून आलेला नाही आहे. बघा, एप्रिलचा हप्ता अजून आलेला नाही आहे. आज जर आपण पाहिलं तर आज ह्या ठिकाणी 25 एप्रिल आहे, उद्या 26 एप्रिल आहे. 26 एप्रिल आहे, बरोबर आहे. म्हणजे जवळपास एप्रिलचा महिना संपण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. तरी देखील अजून पैसे जे आहेत ते खात्यावर जमा होत नाही आहे. लाडक्या बहिणी बहुतेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. कमेंट बॉक्समध्ये विचारत असतात लाडक्या बहिणी की एप्रिलचा हप्ता आला नाही, 10वा हप्ता आलेला नाही आहे. तुम्हाला 10वा हप्ता पाहिजे का? कोणकोणत्या महिलांना 10वा हप्ता पाहिजे? ज्यांना 10वा हप्ता पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10वा हप्ता पाहिजे असं लिहून पाठवा. पटापट लिहून पाठवा बरं सर्वांनी. ज्यांना 10वा हप्ता पाहिजे त्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 10वा हप्ता पाहिजे असं लिहून पाठवायचं. सर्वांनी लिहून पाठवा. पुढची अपडेट बघा, जबरदस्त अपडेट आहे. तर या योजनेचा जो काही लाभ आहे तो राज्यातील विधवा, विवाहित, परित्यक्त्या, निराधार महिलांना लाभ मिळत असून आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण 9 हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. बघा, 9 हप्ते, आतापर्यंत 9 हप्ते जे ते देण्यात आले आहेत. म्हणजे जर आपण पाहिलं तर 13,500 रुपये जमा करण्यात आलेले, 13,500 रुपये दिलेले आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2024चे आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2025चे या 9 महिन्यांचा लाभ मिळालेला आहे. 9 महिन्यांचे पैसे आलेले आहेत का सर्व महिलांना? सर्व महिलांना 9 महिन्याचे पैसे आलेले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं एक वेळेस. सर्वांना 13,500 रुपये 9 महिन्यांचे आलेले आहेत का? सर्व महिलांना आलेले असतील तर पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. सर्वांना 9 महिन्याचे 13,500 रुपये आलेले आहेत का? पटापट एक वेळेस कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचे.
आता बघा पुढे, म्हणजेच ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळतोय त्यांना आतापर्यंत 13,500 रुपये मिळालेत. सरकारकडून तुम्हाला 13,500 मिळालेत. सर्वांना आलेत का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो लिहून पाठवा किंवा 13,500 रुपये लिहून पाठवा. सर्वांना 13,500 आलेले असतील तर. या योजनेचा फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा लाभ एकाच वेळी देण्यात आलेला आहे. बघा, या योजनेचा जो काही लाभ आहे फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा लाभ एकाच वेळी देण्यात आलेला आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता हप्ता 8 मार्च 2025 रोजी महिला दिनाचं औचित्य साधून फडणवीस सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. महत्त्वाची बाब अशी की लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याचा लाभसुद्धा लवकरच दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारकडून लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ दिला जाईल असे म्हटले जात आहे. बघा काय म्हटलेलं आहे, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. आता अक्षय तृतीया 30 एप्रिलला असते, 30 एप्रिलला आहे. जर आपण पाहिलं तर अक्षय तृतीया ही 30 एप्रिल आहे. मग तुम्ही म्हणाल की बघा उद्यापासून कसे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल, अक्षय तृतीया तर 30 एप्रिलला आहे, मग उद्यापासूनच कसे पैसे येतील तर ते पण आपण आता ह्या ठिकाणी पाहणार. बघा उद्यापासूनच कसे येतील, कारण 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे, उद्यापासूनच पैसे कसे येतील लक्षात घ्या. जर आपण पाहिलं तर मार्चचा जो हप्ता आहे, मार्च महिन्याचा हप्ता तो आलेला होता, जवळपास 2.5 कोटी महिलांना हप्ता आलेला होता. 2.5 कोटी महिला ह्या पात्र आहेत. आता 2.5 कोटी महिलांना जर पैसे पाठवायचे आहेत, 2.5 कोटी महिला लक्षात घ्या, 2.5 कोटी महिलांना पैसे पाठवायचे आहेत तर यासाठी 4 ते 5 दिवस लागत असतात. 4 ते 5 दिवस सहज लागतील आणि तेवढ्या दिवसांमध्ये पैसे जे ते ह्या ठिकाणी पाठवले जातील. तर आपण जर पाहिलं तर आता ह्या ठिकाणी 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे, आज 25 एप्रिल आहे आणि 5 दिवसांचा कालावधी. 5 दिवसांच्या कालावधीमध्ये जर आपण पकडलं तर शनिवार आहे, नंतर रविवार पण आहे. तर हे दोघं बघा, शनिवार रविवार सुट्टीचे असल्यामुळे हे दोघं दिवस वगळून तुम्हाला पैसे जे ते या ठिकाणी लवकरात लवकर वाटप होतील. म्हणून कदाचित उद्यापासून पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ज्या महिलांना पैसे आलेत त्यांनी पटापट लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आले म्हणून, ज्यांना आले त्यांनी. आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी लगेच नाही लिहून पाठवायचे. ज्यांना आले नाहीत त्यांनी लगेच नाही लिहून पाठवायचे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवायचे. ज्यांना आले असतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचं, ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. बघा त्याच पद्धतीने म्हणजेच 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे, त्यामुळे हा जो काही हप्ता आहे तुम्हाला उद्यापासून तुम्हाला या ठिकाणी जो काही हप्ता आहे तो जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आज तर पैसे आलेलेच नाही आहे, पण उद्यापासून तुम्हाला हे जे काही पैसे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. आता पुढे बघा, मंत्री अदितीजी तटकरे यांनी सुद्धा महिन्या संपण्याच्या आधीच, बघा या ठिकाणी पुन्हा एकदा एक अधोरेखित करतोय तुम्हाला. जर आपण पाहिलं तर मंत्री माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी पण सुद्धा महिना संपण्याच्या आधीच महिन्याचा लाभ मिळेल, यामुळे लाडक्या बहिणींना चिंता करू नये असे आश्वासन दिलेले आहे. बघा स्वतः महिला व बालविकास खात्याच्या मंत्री अदितीजी तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे काय, तर महिन्या संपण्याच्या आधीच महिन्याचा लाभ मिळेल, यामुळे लाडक्या बहिणींनी अजिबात चिंता करायची नाही असं आश्वासन दिलेलं आहे. मात्र असे असतानाच लाडक्या बहिणींच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी पण समोर येत आहे, ती म्हणजे काही लाडक्या बहिणींना आता योजनेचा हप्ता मिळणार नाही. आता योजनेचा हप्ता काही लाडक्या बहिणींना मिळणार नाही, त्याचं काय कारण आहे तर वेगवेगळे कारण आहेत, आपल्या सर्वांना माहिती आहे. पहिलं म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. आता नवीन वर्ष बघा, शासनाच्या नुसार 1 एप्रिलपासून नवीन जे काही वर्ष आहे ते सुरू होतं आणि नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्याकडे कार वगैरे नको, ट्रॅक्टर असेल तर चालेल पण कार वगैरे नको असायला पाहिजे. तिसरं म्हणजे तुम्ही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेत असायला पाहिजे. जर तुम्ही 2-2, 3-3 योजनांचा लाभ घेत असाल तरी देखील तुमचा लाभ लाडकी बहीण योजनेचा बंद केला जाणार आहे. किंवा इतर कोणत्या योजनेतून तुम्हाला 1000 रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला 500 रुपयांचा लाभ जो आहे तो दिला जाईल आणि फरक तुमचा पूर्ण त्या ठिकाणी केला जाणार आहे. म्हणजेच 1500 रुपयांची तुमची जी काही लाभाची रक्कम आहे ती पूर्ण केली जाणार आहे. अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी जे काही नियम आहेत ते करण्यात आलेले आहेत. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे, सर्वांनी लक्षात घ्या. महिना संपण्याच्या आधीच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलं आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायचं नाही, तुम्हाला पैसे त्या ठिकाणी जमा होणारच आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.